हॅलो एव्हरीवन. चॅप्टर नंबर 5मध्ये आपला रेसिप्रोकेटिंग पंप हा टॉपिक पेंडिंग होता. आज त्या टॉपिकचा आपण कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि डायग्राम हे 3 पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. ही जी डायग्राम आहेत, ही डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये जर रेसिप्रोकेटिंग पंपचं एक्सप्लेनेशन विचारलं तर ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहेत. आता या डायग्राममध्ये पंपची वर्किंग कशी होते हे आपण एक शॉर्टमध्ये समजून घेऊयात. या डायग्रामचे जे पार्ट्स आहेत जे तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये लिहायचे आहेत, या कन्स्ट्रक्शनमधला सगळ्यात फर्स्ट पार्ट आहेत चेंबर. आता हा जो चेंबर आहे या चेंबरलाच आपण सिलेंडर म्हणतो. आता या सिलेंडरचा जो फ्रंट पोर्शन आहे, हा फ्रंट पोर्शनला आपण पाईप कनेक्ट केलेले आहेत. 2 पाईप आपण कनेक्ट केलेले आहेत. यापैकी फर्स्ट जो पाईप आहे तो आहे डिलिव्हरी पाईप आणि दुसरा जो पाईप असेल तो असेल सक्शन पाईप. हा जो सक्शन पाईप आहे, हा सक्शन पाईप आपण अंडरग्राऊंडला जी टँक आहे, ज्या टँकमधनं आपल्याला वॉटर लिफ्ट करायचं आहे त्या टँकमध्ये आपण कनेक्ट करतो. आणि डिलिव्हरी पाईप आपल्याला ज्या ठिकाणी वॉटर सप्लाय करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत आपण या पाईपला कनेक्ट करतो. यानंतर आउटलेट पाईपलाच म्हणजेच डिलिव्हरी पाईपला एक वॉल आपण कनेक्ट केलेला आहे, अटॅच केलेला आहे. तो आहे आउटलेट वॉल आणि दुसरा वॉल आहे इनलेट वॉल. आता हे दोन्ही वॉल जे आहेत हे ओपन आणि क्लोज होणार सक्शन आणि डिलिव्हरी या 2 सायकलमध्ये. आता हे 2 जी पिस्टनच्या मुवमेंट्स आहेत सक्शन आणि डिलिव्हरीसाठीच्या, हे आपण वर्किंगमध्ये समजून घेऊयात. फक्त हे 2 वॉल जे आहेत आउटलेट आणि इनलेट हे ओपन आणि क्लोज होत आहेत, एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात द्यायचं आहे. यानंतरचा पोर्शन आहे हा जो चेंबर आहे, या चेंबरमध्ये जो आपण पार्ट अटॅच केलेला आहे तो आहे पिस्टन आणि हा पिस्टन रॉडने आपण कनेक्ट केलेला आहे. आता पिस्टन रॉडला जी आपण मुवमेंट देतो ही मुवमेंट क्रँक कटने येते. त्या मुवमेंटला ट्रान्सफर करण्यासाठी आपण तो पिस्टन रॉड कनेक्ट केलेला आहे कनेक्टिंग रॉडला आणि हा कनेक्टिंग रॉड एंडला कनेक्ट केलेला आहे आपण क्रँकला. आता हा जो क्रँक आहे या क्रँकलाच आपण मोटरची जी पुली आहेत हे पुलीसारखं कन्सिडर करण्याचे आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं होतं. किंवा तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता की हा जो ब्ल्यू कलरचा पॉईंट आहे हा पॉईंट म्हणजेच मोटर आहेत. आणि ही मोटर ज्यावेळेस आपण पॉवर सप्लाय देतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी देतो, तर इलेक्ट्रिसिटी दिल्यानंतर याचा शाफ्ट रोटेट होतो आणि शाफ्ट रोटेट झाल्यानंतर या क्रँकला तो मोशन देतो. आता या क्रँकची मोशन कशी असेल, ज्यावेळेस आपण मुवमेंट देतो तर 360 डिग्रीमध्ये मोशन असेल. आता ही 360 डिग्रीमध्ये मोशन या क्रँकची झाल्यानंतर आता हा क्रँक काय करतो आहे की कनेक्टिंग रॉडला राईट साईडला आणि लेफ्ट साईडला म्हणजे 360 डिग्रीमध्ये त्याला मुवमेंट करतो आहेत. आणि या क्रँकची रोटेशन कशी होईल, ऑसिलेट होईल. म्हणजे 4 व्हीलरचे जे वायपर असतात, वायपर कसे ऑसिलेट होतात त्या टाईपमध्ये कनेक्टिंग रॉडची मुवमेंट होईल. आणि ही कनेक्टिंग रॉडची मुवमेंट काय करेल, पिस्टन रॉडला, या ठिकाणी तुम्हाला पिस्टन रॉड दिसत असेल, या पिस्टन रॉडला राईट साईडला आणि लेफ्ट साईडला मुवमेंट करेल. मग आता ज्यावेळेस तो राईट साईडला आणि लेफ्ट साईडला मुवमेंट करेल त्यावेळेस पिस्टन या ठिकाणी जो दाखवलेला आहे हा जो पिस्टन आहे हा पिस्टनही कुठे मुवमेंट होणार आहे, एकतर या पॉईंटला येईल आणि दुसरा या पॉईंटला येईल. आता हे जे 2 पॉईंट आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत, या पॉईंटला आपण म्हणतो टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर. यातला तुम्हाला फर्स्ट पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, हा जो आहे हा आहे टॉप डेड सेंटर आणि दुसरा आहे बॉटम डेड सेंटर. कारण ह्या 2 पॉईंटवरनंच आपल्याला वर्किंग एक्सप्लेन करायचे आहेत. मग आता पिस्टन हा मॅक्सिमम कुठे जाऊ शकतो, तर एक टॉप डेड सेंटरला जाऊ शकतो आणि बॉटम डेड सेंटरला जाऊ शकतो. ज्यावेळेस पिस्टन रॉड हा बॅक साईडला जाईल आणि फॉरवर्ड साईडला मुवमेंट करेल त्यावेळेस. यानंतर आता नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. ज्यावेळेस पिस्टनची मुवमेंट होते त्यावेळेसचं ॲनिमेशन तुम्हाला या डायग्राममध्ये दिलेले आहेत. क्रँक रोटेट होते, क्रँक रोटेट झाल्यानंतर कनेक्टिंग रॉड, पिस्टन रॉड आणि हे पिस्टनची मुवमेंट होते. आता ही जी मोशन आहेत किंवा हे जे ॲनिमेशन आहेत या ॲनिमेशनवरनं आपण काय करणार आहोत, वर्किंग कसं होतं आहे, फ्लूइड इनलेट कसं होतं आहे आणि आउटलेट कसं होतं आहे हे एकदा समजून घेऊयात. बघा आता या ठिकाणी या GIFमध्ये ॲनिमेशनमध्ये तुम्हाला क्रँकची मुवमेंट तर या ठिकाणी दिसते. हा जो पॉईंट होता आपला फर्स्ट पॉईंट, या फर्स्ट पॉईंटला आपण म्हटलं आहे टॉप डेड सेंटर. आणि पिस्टन कुठपर्यंत मुवमेंट होतो आहे, तर या पॉईंटपर्यंत येतो तो, हा झाला बॉटम डेड सेंटर. मग आता ज्यावेळेस पिस्टन टॉप डेड सेंटरपासनं पाठीमागे मुवमेंट करतो आहे त्यावेळेस काय होईल, या सक्शन पाईपमधनं जी काही फ्लूइड आहेत, या सक्शन पाईपमधनं जे फ्लूइड आहेत हे फ्लूइड आतमध्ये येईल. आणि आतमध्ये कुठे येईल, तर या पूर्ण चेंबरमध्ये ते स्टोअर होईल. हा जो चेंबर दिसतो इथे तुम्हाला, या पूर्ण चेंबरमध्येच म्हणजे सिलेंडरमध्ये स्टोअर होईल. आता स्टोअर झाल्यानंतर हा पिस्टन तर मुवमेंट करतोच आहे, परत त्याची मुवमेंट कुठे होईल, त्याची मुवमेंट होते बॉटम डेड सेंटरपासनं टॉप डेड सेंटरला. बघा परत एकदा या ठिकाणी सांगतो. आता पिस्टन या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी आल्यानंतर तो पुढे जातो आहे. आता ज्यावेळेस तो फॉरवर्ड डायरेक्शनला मुवमेंट करतो आहे
त्यावेळेस हा जो वॉल आहे हा वॉल क्लोज होतो आणि क्लोज झाल्यानंतर इथे जेवढं वॉटर आपण सक्शन केलेलं आहे हे सक्शन झालेलं वॉटर आता कॉम्प्रेस होणार आहे. मग कॉम्प्रेस झाल्यानंतर आता वॉटर तर काय कॉम्प्रेस होणार नाही आहे, मग ते वॉटरला स्पेस नाही आहेत. सो इथे कॉम्प्रेस होण्यासाठी स्पेस नाही आहे, तर काय होईल, वॉटर या डिलिव्हरी पाईपमधनं पुढे डिस्चार्ज होईल. मग ज्यावेळेस पिस्टन बॉटम डेड सेंटरकडनं टॉप डेड सेंटरकडे मुवमेंट करतो त्यावेळेस डिलिव्हरी पाईप जो आहे हा डिलिव्हरी पाईप ओपन होतो आणि आतलं जे काय फ्लुइड आहेत हे फ्लुइड डिलिव्हरी पाईप थ्रू आपल्याला डिस्चार्ज टँकमध्ये मिळतं. मग यामध्ये तुम्हाला सक्शन स्ट्रोक आणि डिलिव्हरी स्ट्रोक किंवा डिस्चार्ज स्ट्रोक हे 2 स्ट्रोक तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. ज्यामध्ये पिस्टन ज्यावेळेस टॉप डेड सेंटरकडनं बॉटम डेड सेंटरकडे मुवमेंट करेल त्यावेळेस सक्शन पोर्ट हा ओपन होईल, त्यालाच आपण इनलेट पोर्ट म्हटलेलं आहे. आणि ओपन झाल्यानंतर आत जो काय व्हॅक्यूम क्रिएट होतो आहे, जो सक्शन क्रिएट होतो आहे, त्या सक्शनने वॉटर सक्शन पाईपमधनं वरती लिफ्ट होती. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, ज्यावेळेस पिस्टन बॉटम डेड सेंटरकडनं टॉप डेड सेंटरकडे मुवमेंट करेल त्यावेळेस हा सक्शन वॉल क्लोज असेल आणि वॉटरचं प्रेशर जसं जसं इन्क्रीज होईल तो कॉम्प्रेस झाल्यामुळे त्यावेळेस डिलिव्हरी पाईपमधनं म्हणजेच हा डिलिव्हरी वॉल ओपन होईल, ज्याला आपण आउटलेट वॉल म्हटलेलं आहे, आणि डिलिव्हरी पाईपमधनं वॉटर डिस्चार्ज आपल्याला ज्या टँकमध्ये पाहिजे त्या टँकमध्ये या ठिकाणी मिळेल. या टाईपचं तुम्हाला वर्किंग हे हा क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. याचं जे काय थिअरी असेल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे मॉडेल ॲन्सरमध्ये दिलेलं आहेत आणि मॉडेल ॲन्सर तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. थँक्यू.